नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर RRBसाठी आपण जो काही सिरीज चालू केलेली आहे, तर त्या सिरीजचा आज 22वा भाग आहे, जे की आपण या ठिकाणी आलेले प्रश्न त्यासोबत येतीलच असे महत्त्वाचे प्रश्न कव्हर करत आहोत. या अगोदरचे सगळे भाग पाहिले नसतील तर पाहून घ्या, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. आणि नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट वगैरे बाय केलेली आहे किंवा बॅच जॉईन केलेली आहे, त्यांच्यासाठी एक सूचना आहे की 5वी प्रश्नपत्रिका म्हणजे 5 प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत. तर ज्यांनी त्या हस्तगत केलेल्या नसतील तर त्यांनी टेक्स्ट करून त्या माझ्याकडून घ्या, सोडवा आणि बाकीचे सुद्धा जसे जसे येत जातील तसे तसे तुम्हाला मी अपडेट देत जाईल. तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. ज्यांना टेस्ट वगैरे जॉईन करायची असेल खाली नंबर आहे, त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. पहा, पहिला प्रश्न, खालील आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहे? हा प्रश्नच मित्रांनो 2016 विचारण्यात आलेला होता. आणि असे काही मोजके प्रश्न मी काढत आहे जे की परीक्षेला येतील आणि ते तुम्हाला अवघड वाटा असतील तुमच्यासाठी, परंतु तुमच्यासाठी मी सोप्या ट्रिक या ठिकाणी सांगत आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, त्यांनी काय म्हटलं, चौरस आणि चौकोनमध्ये खूप फरक असतो, लक्षात असू द्या. चौकोन म्हणजे 4 कोणांचा आणि चौरस म्हणजे 4ही बाजू समान आणि 4ही कोण समान असं असतं. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं हे थोडं आकृतीमध्ये चुकलं असेल, पण हा सुद्धा चौरसच आहे आणि हा सुद्धा चौरसच आहे. तर या ठिकाणी काय करायचं, अशा टाईपचा प्रश्न आला तर सर्वप्रथम हा एक बाजूला आहेत, हे चारही वेगवेगळे आहेत, म्हणून या 4ला आपण शेवटी कॅल्क्युलेट करूया. सर्वप्रथम आतमधले पहा, या ठिकाणी नंबरिंग द्या, 1 2 3 आणि 4, परत 1 2 3 4, हे आपण शेवटी मोजूया. तर या ठिकाणी जे 4 आलेलं आहे, तर या सगळ्यांची काय करा, वर्ग घ्या, किंवा हे 2ला 2ने गुणा, 3ला 3ने गुणा, 4ला 4ने गुणा आणि 1ला 1नेच गुणा. तर अशा पद्धतीने यांच्या वर्गांची बेरीज तुम्हाला करायची आहे. 1चा वर्ग 1च येतो, 2चा वर्ग, परत 3चा वर्ग, परत 4चा वर्ग, किंवा हे असं जरी तिरका गुणाकार केला तरी चालेल. तर 1चा वर्ग 1च, 2चा वर्ग 4, परत 3चा वर्ग 9, परत 4चा वर्ग 16, 16 9 25, 25 आणि 5 30. तर या मोठ्या रकान्यामध्ये किंवा या मोठ्या चौरसामध्ये एकूण 30 चौरस आहेत मित्रांनो. आत्ता शेवटी हा एक म्हणजेच 34 चौरस या ठिकाणी आहेत असं आपणास म्हणता येईल, किंवा कॅल्क्युलेशन आपलं करेक्ट असेल. लक्षात असू द्या. आपण जसं जसं पुढे जाऊयात तसं थोडंफार डिफिकल्ट मी ॲड करत जाईन, काळजी करू नका. आत्ता भारतीय रेल्वे पुरस्कार जो अतिविशेष पुरस्कार असतो 2023 शेवटचं वाटप आहे हे, जे की कुठं आयोजित करण्यात आलं, तर नवी दिल्ली या ठिकाणी हे आयोजित करण्यात आलं, किंवा या ठिकाणी जे जवळपास 9 विशेष लोकांना हा भारतीय रेल्वे विशेष सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि लक्षात असू द्या, हा इव्हेंट केव्हा झाला, 15 डिसेंबरला 2023 लक्षात असू द्या. त्यानंतर हा नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे, प्रगती वगैरे मैदान आहे. आणि हे कोणी प्रदान केलं असं जर प्रश्न आला तर अश्विनी वैष्णव जे आपले रेल्वे मंत्री आहेत, त्यांनी जे आहे ते हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. लक्षात असू द्या, हे त्या विभागाशी निगडीत तुम्हाला माहीत असू द्या. त्यानंतर पुढे पहा, पुढीलपैकी कोणता जीवनसत्व अचा चांगला स्रोत आहे, किंवा जीवनसत्व अचा चांगला स्रोत असणारं फळ कोणतं आहे, तर गाजरमधून या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात अजीवनसत्व मिळतं. बटाट्याच्या बाबतीत जर विचार केला तर बटाट्यामध्ये मित्रांनो क जीवनसत्व मिळतं. कोबी जे असते त्याच्यामध्ये काय, फायबर, अ व क हे मुबलक प्रमाणात असतात, परंतु त्याच्यामध्ये हे फायबरयुक्त फळसुद्धा फळभाजी आहे त्याला म्हणतात. आणि स्ट्रॉबेरीच्या बाबतीत जर विचार केलं तर याच्यामध्ये सी किंवा क जीवनसत्व आणि के जीवनसत्व, क आणि क मध्ये फरक आहे, लक्षात असू द्या. आत्ता सर्वांना माहीत असेल अ जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता होतो, रातांधळेपणा, ब्लाइंडनेस वगैरे, रातांधळेपणा. तर लक्षात असू द्या, यावर सुद्धा प्रश्न पडलाय आणि हा प्रश्न आलेला आहे. बरं, आपण क पाहिलं, क मुळे हे आपण अगोदर खूपदा कव्हर केलेलं आहे. वारंवार सांगण्याचं कारण काय, तुमच्या डोक्यात एकदम फिट बसून जावं. त्यानंतर हे आपण फायबर वगैरे आहे. त्यानंतर पुढं जर पाहिलं कचं स्कर्वी वगैरे होतं. अजून एक आहे खूपदा विचारण्यात येतं,
की अशक्तपणा कशामुळे येतो, तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो. डच्या बाबतीत जर विचार केला तर मुडदूसपणा येतो, लक्षात असू द्या, मुडदूसपणा. आणि अजून एक महत्त्वाचं आहे ई जीवनसत्व, याच्यामुळे काय करतो, हा स्त्रीला होणारा रोग आहे, वांझपणा येतो, लक्षात असू द्या. अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय, जे की आत्ता आपण ब चं कव्हर केलं नाही. ब मध्ये काय आहे, ब मध्ये वेगवेगळे आहेत बरं. B1 आहे, B1ला थायमिन वगैरे म्हणतात. त्याच्या अभावी बेरी नावाचा रोग होतो. B2, B3 असे 12 वेगवेगळे ब चे उपप्रकार आहेत, ते सुद्धा पाठ करा. आणि त्यांना सुद्धा काय वेगवेगळे नावं सुद्धा आहेत. जसं ला थायमिन म्हणतात, B1ला सॉरी, त्याच्या अभावी होणारा रोग कोणता आहे हे सगळं आहे. बेरी आणि त्यानंतर अजून एक ब चं आहे ॲनिमिया वगैरे, लक्षात असू द्या. हे सगळे प्रश्न जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही अशाच प्रश्नांचा अभ्यास करा मित्रांनो. त्यानंतर हे पोर्तुगीज शोधकर्ता वास्को द गामा भारतात सर्वप्रथम कुठे आला, तर कालिकत, केरळ सर्वांना माहीत असेल, कप्पाळ या ठिकाणी केरळमध्ये तो सर्वप्रथम आलेला आहे. आणि कधी वगैरे आला असा प्रश्न तर तेवढं येत नाही, बट इसवी सन लक्षात असू द्या. 1998 मध्ये, सॉरी 1498 आहे ते, 1498 मध्ये तो या ठिकाणी सर्वप्रथम केरळ या राज्यामध्ये कालिकत बंदरात आला. आणि सगळ्यात सर्वप्रथम वसाहत वगैरे कोणी निर्माण केली, तर पोर्तुगीजांनीच निर्माण केलेली आहे, लक्षात असू द्या. हे 1998 मध्ये हा वास्को द गामा आला. त्याच्यानंतर त्याच्या 6 वर्षानंतर, म्हणजेच कधी, जवळपास 1505 मध्ये. तर 1505 मध्ये जे आहे ते पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत या ठिकाणी निर्माण केलेली आहे, लक्षात असू द्या. हे कोची वगैरे मध्ये आपण पाहिलं, कोचीला वगैरे राणी वगैरे म्हणतात म्हणून. तर सगळी माहिती असू द्या, वारंवार रिपीट होणारे हे प्रश्न आहेत. तर भारतातील आर्थिक उदारीकरणाची सुरुवात कधी झाली, उदारीकरण, जागतिकीकरण वगैरे आणि ग्लोबलायझेशन ते आपण जे म्हणतो त्या संकल्पना तुम्हाला माहीत असू द्या. आणि खाजगीकरण सुद्धा आहे. तर मी उदारीकरण सांगतो 1991 मध्ये झालं, तर तुम्हाला खाजगीकरण आणि जागतिकीकरण कधी झालं ते तुम्हाला कमेंट करायचं आहे. बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. आत्ता सोन्याची किंमत कोणत्या देशात निश्चित केली जाते, तर लंडनमध्ये किंवा ब्रिटनमध्ये या ठिकाणी या सोन्याची किंमत निश्चित केली जाते. आणि लक्षात असू द्या, आपल्या भारतामध्ये सर्वात मोठं म्हणजेच कर्नाटक राज्यामध्ये मित्रांनो सर्वात मोठ्या प्रमाणात सोन्याच्या खाणी म्हणा किंवा सोन्याचं उत्पादक राज्य आपल्या भारतातलं आहे, लक्षात असू द्या. आणि जागतिक लेवल जर विचार केला तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, ज्या ठिकाणी नेवाडा म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाहून सर्वात जास्त सोन्याचं उत्पादन वगैरे घेतलं जातं, लक्षात असू द्या. त्यानंतर भारतीय राज्यातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या, तर सोपा प्रश्न आहे. आणि तुम्हाला खूपदा म्हटलं की आपल्या भारतातील जेवढे काही पहिले व्यक्ती आणि शेवटचे आणि करंटचे हे तुम्हाला माहीत असू द्या म्हणून हा प्रश्न आलेला आहे. तर सुचेता कृपलानी या ज्या आहेत त्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या. तर ह्या कशाच्या होत्या, MP म्हणजे मध्य प्रदेशच्या. त्या सर्वप्रथम मुख्यमंत्री झाल्या 1963 मध्ये, लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या. आणि अजून एक आहे पंतप्रधान, जी की एकमेव झालेली स्त्री आहे, इंदिरा गांधी, हेही नोट डाऊन करून घ्या. त्यासोबत अजून एक राष्ट्रपती, सर्वप्रथम राष्ट्रपती होणारी कोण आहेत, प्रतिभाताई पाटील. तर हा प्रश्न खूप परीक्षेला येतो आणि त्याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. प्रतिभाताई पाटील त्यानंतर इंदिरा गांधी यांच्यामध्ये कन्फ्यूज होतात. कन्फ्यूज होऊ नका. आणि मी तुम्हाला खूपदा म्हटलं आहे की तुम्ही वही पेन घेऊन एक वेळा लिहून घेत जा, कारण का आपलं सूत्र काय आहे, वाचा, वेचा, साठवा, आठवा आणि यश गाठवा, लक्षात असू द्या. मार्ले मिंटो कायदा कधी पारित करण्यात आला, तर हा जो कायदा आहे तो 1909 मध्ये पारित करण्यात आलेला आहे. हा बहुतेक विधान परिषद वगैरे संदर्भात कायदा आहे. तर सगळे कायदे वगैरे महत्त्वाचे जे आहेत ते तुम्हाला लक्षात असू द्या. मार्ले हा वेगळा व्यक्ती होता, मिंटो हा वेगळा व्यक्ती होता. या दोघांनी विचार विनिमय करून 1909 मध्ये एक कायदा वगैरे पारित केला, जो काही विधान परिषदसाठी लागू वगैरे म्हणजे ते जागा वगैरे वाढण्यासंदर्भात होता मित्रांनो. त्यानंतर भारताची कोणत्या देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे, तुम्हाला मी म्हटलं पहिलंच भौगोलिकदृष्ट्या तुम्ही हेच अभ्यास करा म्हणून. आपला काल परवा व्हिडिओ सुद्धा झाला होता की अभ्यास कशा पद्धतीने कोणत्या विभागाचा तुम्हाला करायचा आहे म्हणून. पाहिला नसेल पाहून घ्या.
त्या ठिकाणी तुमचं सगळं डाऊट क्लिअर होतील. तर हा प्रश्न आलेला आहे कधी 2017चा हा प्रश्न आहे. म्हटलं मी पहा भारतातील सर्वात जास्त भूसीमा ही बांगलादेश या देशाची जोडून आहे किंवा सर्वात जास्त बांगलादेशची आहे. किती आहे? 4093 किलोमीटर आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर चीनचा दुसरा क्रमांक लागतो 3388 असं काहीतरी, 3488 आहे ते, एवढा आहे. त्यानंतर पाकिस्तानशी संदर्भित जर विचार केला तर 3310 आहे आणि बाकी शेवटचं नेपाळ 1752. अजून आहेत भूतान वगैरे, ते कमी आहेत. तर लक्षात असू द्या. आणि सर्वात जास्त आपली जी टोटल भूसीमा आहे म्हणजे फक्त भूसीमा किती आहे? 15,106 किलोमीटर एवढी आपल्या भारताची भूसीमा आहे. आणि सागरी सीमा वगैरे जर विचारलं तर सागरी सीमा लक्षात असू द्या 7,517. म्हणजे नेमकं काय त्या ठिकाणी टोटल 17 नाही, शेवटी काय आहे 16.6. हा 6 पॉईंटमध्ये इकडे जर ॲड केलं तर 7 होतं. सगळ्यांना गणिताचं माहीत असेल तर 7,517 धरून चला. पॉईंटमध्ये वगैरे विचारण्यात नाही येणार. 16 आलं तरी 16.6 आलं तर टिक करून टाका. तर एवढी सागरी सीमा आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या राज्याला आहे? गुजरात. गुजरातमध्ये कच्छचं रण आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपण कव्हर केलेला आहे तो प्रश्न, त्याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. तर नोट डाऊन करून घ्या. आणि कोणत्याही प्रश्नांबाबत डाऊट वगैरे असतील तर बेझिझकपणे तुम्ही कमेंट करा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करत आहे. बाकी काही डाऊट असतील कोणत्याही प्रश्नासंदर्भात अवश्य कमेंट करा. आणि ज्यांना ज्यांना टेस्ट वगैरे जॉईन करायची असेल तर जॉईन करून घ्या मित्रांनो. त्या ठिकाणी तुमची जवळपास 70 ते 80% तयारी होईल असे प्रश्न आपण ॲड केलेले आहेत. आणि आत्ता आपण जो काही क्वेश्चन सेट घेतलेला आहे हे सगळे प्रश्न मित्रांनो परीक्षेला आलेले आहेत. आणि तुम्ही यांचा ताळमेळ लावा आणि अगोदरच्या प्रश्नसंचाशी ताळमेळ लावा की सर जे सांगत आहेत ते त्याच पद्धतीनं प्रश्न पडत आहेत का. फक्त तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे आणि करेक्ट उत्तर, करेक्ट अभ्यास तुम्हाला करायचा आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. आणि डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा.